माझा जे डेडलिफ्टचा स्ट्रॅप आहे तर तो हारपून गेला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. अजून बऱ्याच दिवसानंतर आपण ब्लॉग बनवत आहे. म्हणजे आताच काही दिवसाआधी तर मी फक्त तो पॉवर लिफ्टिंगचा ब्लॉग बनवला होता, पण असा रेग्युलर टाईप ब्लॉग. आणि कपडे पाहून तर तुम्ही समजले असणार की आपण चाललो कुठं आहे. कॉलेजमध्ये चाललो आहे आणि कॉलेजच्या कपड्यावर थोडे आपण बल्कीसे दिसतो, ठीक आहे. आणि सगळ्या गोष्टी अलग. आज आहे आपला पेपर, अजून आखरी पेपर आहे, त्यामुळे मी आज ब्लॉग बनवत आहे. नाही तर याच्या आधी तर टाईमच नव्हता भाई. आखरी पेपर आहे, अजून थोडाफार अभ्यास झालेला आहे, अजून फक्त हलकी थेरी करायची आहे. तसा न्यूमेरिकल सब्जेक्ट आहे, तर जाऊ आणि भाई पाहू आता काय होतं. तर आता जंग तर जारी हो चुकी आहे, अभी करी देते आज खतम, ठीक आहे. आणि आखरी पेपर आहे, थोडंफार रिव्हिजन करू आणि जाऊ मग कॉलेजला. थोडासा टाईम आहे आपल्याजवळ. आपली रिव्हिजन वगैरे सब झालेली आहे. आता बस आता आपली गाडी काढायची आहे, कार घालायचं आणि पेट्रोल पण भरायचं आहे. माहिती नाही आता किती टाईम लागणार, पण त्यात आधीच टाईम झालेला आहे. आणि जे आपली बुलबुल आहे भाई, इले आपण आजकाल चालूच नाही आलो, कारण हिची तब्येत खराब आहे, ठीक आहे. इले कॅन्सर होऊन गेलेला आहे. तर भावा म्हटलं ते कसं तिला चालू केलं ते स्वतःहूनच पळायला लागून जाते, पण तिच्या ॲक्सिलेटरचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, अजून बॅटरी पण डेड आहे. तर त्याच्यानं मग आपण तिला चालवत नाही. तिची तब्येत खराब आहे भाई. म्हटलं तिला आपण एखाद्या दिवशी डॉक्टरकडे घेऊन जाऊ, कारण भाई ते आफ्टरऑल हे माझी पहिली बाईक आहे, ठीक आहे. बाईक नाही, स्कूटी, जे मी रडू घरी चांगले मागतली होती 9वी झाल्यावर, ठीक आहे. काही आठवणी आहे त्यासोबत, ठीक आहे. तर त्याला ठीक करू आपण, कारण भाई म्हटलं डिओ आहे ते, आणि डिओ आहे अखेर. चला जाऊ. A few minutes later. भाई समोर चाललो. चला आता थोडाफार आपला पाहू सीट कुठं आहे काय आहे, तर फिर देखेंगे आगे. आणि चला भेटू आता सध्या पेपर झाल्यावर. आता माहीत पडू आलं भाषाचा पेपर गाण्यात डायरेक्ट चेहराच लपवते भाई. तू कोण चेहरा लपवाला आता तू तोंडापाशी घेऊन मोबाईल बनवतो लपिंग. असं दुरून दाखव. अरे हा जोडून पिंपल दिसत दुरून जरा पोज वगैरे दे. रडू आला काऊन रे? अच्छा रिमिक्स आयटम आहे ये. ठीक आहे. आता पाहू भाई सीट कुठं आहे कुठं नाही. आणि भाई चेहरा माझ्या किती सही दिसला इथं काढायला. सीट पाहू नाही. 7 तर कॉलेजमध्ये लिफ्ट लागलेली आहे, तर भाई पोट्टे लिफ्ट न जाईल. 15 मिनिट लेट झालं तरी चालत. पण हाँ ये दाखव. हाँ तुझे दाखव. आंखें देखो, नीयत में खोट साफ नजर आता है, हवस से भरी हुई. अलग आहे सबसिडी आणि शेअर पण करा. ओ भाई पहिल्यांदा लिफ्ट. अरे आरसानी लागला समझ रहे हो ना. टाकलं तो भाई वाचत होता की डायरेक्ट मागून मास्टर झाला. तर भाई झाला आहे आपला पेपर आणि आलो आपण आता बाहेर. आम्ही 15 मिनटं आधीच आलो, कारण म्हणजे होऊन गेलं. त्याने मला बसल्या तर जीवार लागली. तिला जास्त भूक, तर कचोरी घेतलेली आहे, थम्सअप घेतली. तर हे आहे ना आपले काम नाही. आता खाऊ. अजून मेन गोष्ट कॅन्टीनमध्ये येऊन बसायची हे आहे की पुऱ्या कॅम्पसमध्ये इथंच म्हणजे नेट चालते, कारण इथं वायफाय आहे. तर त्याच्यावर आपण चालवतो. नेटवर्क आहे नाही इथं. त्यांची वाटो वगैरे नाही आली तर मग घरी चालले जाऊ, ठीक आहे. तर मित्रांनो, जर आता आपण आलेलो आहो घरी, अजून फ्रेश वगैरे झालो. अजून विषय असा झाला की मी कॉलेजमध्ये व्हिडिओ नाही बनवू शकलो, कारण मी माझ्या मोबाईलमध्ये सेटिंग करून ठेवली होती की मी जेवढे पण व्हिडिओ रेकॉर्ड करणार तर सगळे 4K मध्ये रेकॉर्ड करणार, आणि सगळे 4K मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड होत होते. आणि त्यामुळे माझी झाली स्टोरेज फुल, तर मी व्हिडिओ नाही बनवू शकलो. म्हणजे स्टोरेज फुल झाली तर तिथं मग मी सगळ्यांच्या मनात व्हिडिओ नाही करू शकलो. तर आता घरी आलो, स्टोरेज बनवली, अजून आता रेकॉर्ड करत आहे. आणि सोबत नाश्ता पण आहे. आज पोहा बनवला होता घरी, तर तो पण खात आहे. अजून आपल्याला बाहेर पण जायचं आहे. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो नंतर. म्हणजे मला एक वस्तू घ्यायला जायचं आहे, आणि ते वस्तू घेतली नाही तर माझी वाट लागून जातात. म्हणजे इम्पॉर्टंट आहे ते गोष्ट. तर जाऊ, म्हणजे कोणाला ना कोणाला पकडू, ऋषभ वगैरेला या ओम वगैरे जे येईन ते, आणि त्याला घेऊन जायचं आपल्याला बस. नंतर मग मी सांगतो आपण चाललो कुठं आहे, ठीक आहे. गाईज आपल्यासोबत चालणार आहे आपला बेटा नंबर 2 म्हणजे ऋषभ. आणि भाई मी त्याच्या घरासमोर आलेला, अजून त्याला फोन लावता, पर भाई फोन नाही उचलता व्यक्ती. आम्ही कसं मुलं आहे ना, मित्राच्या घरासमोर जातो तर कधीच आवाज नाही देतो, पहिले फोन लावतो तेरे घर के बाहेर खडा होऊन, ठीक आहे. आता हा येणार आणि त्यानंतर मग आपण जाणार, ठीक आहे. आपल्याला जायचं एक स्पोर्ट्स शॉपमध्ये, कारण माझा जे डेडलिफ्टचा स्ट्रॅप आहे तर तो हारपून गेला.
तो हरपला, त्याची एक स्टोरी आहे भाई बम खतरनाकवाली. मी म्हणजे मंडेला जिम मारलं, त्या दिवशी डेडलिफ्ट मारली मी, कारण मला सुट्ट्या पडवायला म्हणजे एका दिवसानंतर पेपरामुळे डेडलिफ्ट मारली आणि मी स्ट्रॅप जिममध्येच विसरलो. आणि जेव्हा मी एका दिवसानंतर गेलो जिममध्ये तर माझी स्ट्रॅप हरवून गेली ती, ठीक आहे. आणि ते कोणीतरी घेऊन चालला गेलं आणि ते मग भेटली पण नाही नंतर. तर मला आता स्ट्रॅपची गरज आहे. स्ट्रॅपच्या शिवाय मला म्हणजे कम्फर्टेबल म्हणजे फील नाही होत, असं एक कॉन्फिडन्स फील नाही होत डेडलिफ्ट उचलायच्या टायमाला. तर त्यासाठी आता स्ट्रॅप घ्यायला चाललो आहे आपण. आणि भाई घेणं जरुरी आहे स्ट्रॅप. तर आता पाहू आला पाहिजे पहिली गोष्ट. तर जेवण करतो का माहीत नाही आता कुठं गेलं, तर वापस एकदा फोन लावतो. स्टोअरमध्ये आम्ही अरे अंकल वो डेडलिफ्ट का स्ट्रॅप आहे क्या? शिव भाई अमरावतीच्या स्पोर्ट्स शॉपमध्ये लय कमी म्हणजे आयटम भेटते माहीत आहे. पण फिरायला लागते की तिकडे एक वस्तू घ्यासाठी. कसं येत आहो हे नाही कसा ऐसा नाही चाहिए कि भाई मैं उठाऊ वर नीचे डायरेक्ट स्ट्रैप ही आ जाए. एक वेळेस मी असाच एक लोकल जागेवरून तो स्ट्रॅप बनवला होता. जागेवर नाही म्हणजे आपला जो ऑनलाईन असते त्याच्यावरून म्हणजे एक स्ट्रॅप बनवला होता डेडलिफ्टचा. हाँ भाई एक स्ट्रैप बुलाया था मैंने, 130 उठाया और भाई वो स्ट्रैप पहली बार में टूट गया. मतलब पहली बार यूज़ करा और पहली बार में टूट गया वो. सोच डायरेक्ट नीचे स्ट्रैप. इसके वजह से फिर अच्छा लेना है. निविया का अच्छा रहता. दादा डेडलिफ्टचा स्ट्रॅप आहे काय? डेडलिफ्टचा स्ट्रॅप डेडलिफ्ट मारायचा म्हणजे डेडलिफ्टचा स्ट्रॅप असते, एक अशी पट्टी असते निवियाचं. कितीचं आहे? सगळे स्पोर्ट्स शॉप फिरलो म्हटलं पर तो स्ट्रॅप कुठंच नाही भेटत आहे. अजून एक दोन शॉप पाहू इकडे बाकी. तर भाई असं काही एवढं फास्ट शॉप दिसत नाही आहे. पाहू अगर भेटलं तर भेटलं भाई. म्हणजे तो स्ट्रॅप नाही भेटत आहे. म्हणजे डेडलिफ्ट स्ट्रॅप आहे पर ते दुसरेच आहे, जे मला पाहिजे ते नाही आहे. यहाँ पर मिलेगा क्या? यहाँ पर ती कपडे नाही दिसायचे. चल भाई कॅन्सल झाला भाई. एवढं घुमलो आम्ही, लय घुमलो पण भेटलंच नाही. टाकून गेलो आम्ही घुमून. तर काही नाही आता तसंच झालं कारण आपल्याला वापस एका शॉपमध्ये भेटलं होतं बरं ते तसं नव्हतं. ओके लस्सी विथ माय सन. लेकिन ये पाइनएप्पल पी रहा है और मैं लस्सी मॉडल गुची नाइकी पहले ही स्पॉन्सर मिलने वाले तेरे को है ना. देखेंगे भाई पहला स्पॉन्सर भाई को गुची और नाइकी मिलेगा भाई. नागपुर जा रहा भाई मॉडलिंग के लिए. मॉडलिंग दिखा गई तो चप्पल मत मारना. दोस्त है मेरा बेटा है मेरा. 5 hours later. मित्रांनो आता आपण डायरेक्ट आलेलो आहोत जिममध्ये. अजून तुटलेला ते दरवाजा हे इग्नोर करा जरा. आपण बॅकग्राऊंड टाईप दिलेला आहे थोडं फार ठीक आहे. अजून हे कमी दिसत असणार तुम्हाला. ते मी केलं कमी कारण वाढली होती बाई खूप जास्त. तर एवढी थोडी म्हणजे जास्त पण चांगली नाही वाटत ना. तर आज आपण काय करणार आहे जिममध्ये. आज मिक्स मारणार आहे मी कारण एवढं दिवसापासून भाई वर्कआउट आहे ना नाईस सारखंच झालेलं आहे. म्हणजे मी एक दिवस आड होत आहे. तर माझी डेडलिफ्ट HBT म्हणजे काहीच सही नाही चालू आहे. तर आज आपण HBTच घेऊ फक्त. आणि HBTचा मतलब स्क्वॉट्स बेंच अजून डेडलिफ्ट ठीक आहे. तर डेडलिफ्ट पहिले घेऊ कारण डेडलिफ्टचं म्हणजे हालत खराब आहे. डेडलिफ्ट घेऊ अजून त्यानंतर मग स्क्वॉट्स अजून मग बेंच घेऊ ठीक आहे. आणि मग सुट्टी. जास्त काही करणार नाही आज आपण बस एवढंच. आणि मी घेऊन आलेलो रस्त्यात येता येतं चॉक यासाठी कारण तुम्हाला तर माहीतच असं तुम्ही पाहिलं असणार आधीच्या ह्याच्यात की आपलं स्ट्रॅप्स हरपले आहे. तर चॉक कामात येते आपल्याला. बॉक्सच्या अंदर मी चॉक्स आणलेले आहे. म्हणजे ते ग्रीपचं थोडंफार हेल्प करते. अगर आपल्याला हेवी उचलायचं असणार तर ग्रीपचं काम करते चॉक. जे आपलं पॉवर लिफ्टिंगवालं चॉक असते, चॉक नाही पावडर राहते ते एक तरीक्याचं. तर ते अलग राहते. अजून हे वाला अलग आहे. हे आपलं लिहाचं चॉक आहे जे मी त्याला चूर वापरून थोडंफार ग्रीपच्यासाठी यूज करणार आहे. आणि फक्त जेवढी आपली डेडलिफ्टची स्ट्रॅप नाही आहेत तेवढी काय फक्त ते ठीक आहे. तर बघा आता अजून ब्लॉग खूप लंबा झालेला आहे. अजून तुम्ही अगर इथपर्यंत बघत असणार तर थँक्यू यार. अजून समोर पण बघा आणि लवकरच खतम पण बघायला आहे. पुरा बघत जाता ब्लॉग प्लीज पुरा बघत जाता. त्याच्यानं ॲव्हरेज व्ह्यूज वाढतात तर म्हणजे अजून लोकांपाशी पोचतात. तर पुरा बघत जाता. चला वाढू समोर. भाई आता वॉर्मअप झालेला आहे. आता डायरेक्ट मेन सेटवर आणि मेन सेटच दाखवणार आहे ठीक आहे. 170वर एक सेट एक रेपिटेशन मारू. त्यानंतर मग स्क्वॉट्स होतो आणि त्यानंतर बेंच होतो ठीक आहे. डायरेक्ट मेन सेट दाखवणार. 170. But it's too late now. I remember you and me, and how careless we could be. All day
And all night we'd stay up, it felt so right. We were so young, we were so dumb. We would get drunk and then hook up. We were okay, we were alright. Staying awake till the sunrise. We were in love, couldn't stop us. Like a good drug, never enough. We'd hook up in my car, drive it so far. Play your guitar, you'd show me your art. Let down our guards, think with our hearts. Stare at the stars, we were never apart. Drinking too young, way too much fun. Out in the sun, hoping when it's gone. Took you to prom, dance to our song. Dance all night long till the lights come on. मित्रांनो तर इथपर्यंत आज आपण SBT मारली म्हणजे डेडलिफ्ट 170 स्क्वॉट्स 140 जे चांगले नाही गेले म्हटलं पाय दुखायला लागून गेले डेडलिफ्ट मारल्यानंतर. त्यानंतर बेंच मारला 90चा. ठीक आहे. आपले कार्यकर्ता जे की भाई सबस्क्रायबर आहे तो सबस्क्रायबर आहे आपला. ठीक आहे. तर इथपर्यंत ब्लॉग होता खूप लंबा झालेला आहे. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय.